वृत्तीनं संसार करायचा आहे. त्यासाठी मी दृष्टांत देते, प्रपंच आणि परमार्थ दोन्हीचं तारतम्य कसं करायचं. तर पूर्वीच्या बायकांचा दृष्टांत आहे. आता दृष्टांत जे असतात तर ते पूर्वीचे असतात. तर काय आहे, पूर्वीच्या बायकांची भेट गाठ कुठं व्हायची तर तळ्यावर धुण्याला गेल्यावर मैत्रिणी आहेत, दोघी धुण्याला आल्या, दोघींच्या हाताला लेकरं आहेत, डोक्यावर धुणं आहे. परत फक्त धुणंच नाही तर पाणीचे घडे सुद्धा आहेत, एकावर एक 3-4 घडे आहेत. आता सवळ्यातलं पाणी ओळ्यातलं पाणी असे 4 घडे त्यांच्या डोक्यावर. पुन्हा धुणं धुणं धुत धुत गप्पा आहेत, गप्पा झाल्यानंतर धुण्याचे पेळे खाल्ल्यावर एकावर एक 4-5 पाण्याचे घडे. हाताला मुलं आहेत, रस्त्याने जाताना मैत्रिणीच्या खूप दिवसांनी भेट झाली, गप्पा आहेत. आता बघा, त्यांची मुख्य जी वृत्ती असती तर ती कुठं असती? पाण्याकडं, धुण्याकडं, का लेकराकडं, का गप्पाकडं? कुठं असती तर मुख्य वृत्ती असते त्यांची हाताचे लेकरू आहे तर ते इकडे तिकडे जाऊ नये किंवा धुणं पडू नये. हे सगळ्या वृत्त्या सांभाळत ती घरी जाते. जात असताना मुख्य वृत्ती ती मुलांकडेच असते, ती मूल हरवू नये. धुण्याकडं आणि पाण्याकडं किंवा मैत्रिणीच्या डोक्याकडं गौणी वृत्ती असते. तर आपल्याला संसार करत असताना गौणी वृत्तीनं संसार करायचा आहे, करायचा नाही का करायचा आहे, आणि मुख्य वृत्ती परमार्थाकडे ठेवायची आहे. जेव्हा जेव्हा वेळ भेटेल, नामस्मरण हे असं माध्यम आहे, मौलीने सांगितलेलं हरिपाठामध्ये, की त्याला वेळ काळ नाही. नाथबाबा तर म्हणतात खाताना हरी बोला, काढताना उठता बसता सगळं, भांडताना सगळं सांगितलेलं नाथबाबांनी. काय कधी बोलू नका तर सगळं बोलू. एक वेळ तुकाराम महाराज म्हणतात, माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असाय. त्याप्रमाणे छंद लागला पाहिजे. अरे हे वेळ नाही योग्य, त्यावेळेला नामस्मरण नाही घेतलं पाहिजे, त्याचं सुद्धा भान राहता कामा नये. इतकं परिपक्व अवस्थेला तुकाराम महाराजांचं जसं गेलं होतं तर आपलं सुद्धा गेलं पाहिजे. मग संतांची संगती मनोमार्गती आकळावा श्रीपती म्हणते असं सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं. योग याग विधी वयाची उपाधी धर्म भावे विन देवन न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. दुसऱ्या चरणात जे सांगितले तर गुरुविन अनुभव, चांगले महाराजांचं दृष्टांत बघितलं की बाबा त्यांनी योगी होते मात्र ज्ञानी होते का? मग ज्ञानासाठी त्यांना ज्ञानेश्वर माऊलींचा गुरु म्हणून स्वीकार करावा लागला किंवा गुरु म्हणून ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या जीवनात आले आणि 65 ओव्याद्वारे त्यांना मुक्तीकडे नेलं. 65 ओव्याच्या ज्ञान दिलं तर ते मुक्त झाले. तर 65 ओव्यातच का तर ज्ञानी सुद्धा होते ते, म्हणजे मल आणि विक्षेप गेल्यामुळं आवडून दोष निवृत्तीला काही वेळ लागला नाही असे ते चांगले महाराज ठेवले. मग भावेलीनं देव न कळे निसंदेह, भाव पाहिजे. देव हा भावाचा भोगलेला आहे. शबरींची उष्टी गोर काशन केली. आपण पंचपक्वान्नाचं ताट ठेवा, त्याच्या पुढं भाव जर नसेल तर तो ग्रहण करेल का नाही. तर ह्याच्यासाठी सुद्धा दृष्टांत आहे. कृष्ण परमात्मा जेव्हा शिष्टाई करण्यासाठी गेले होते दुर्योधनाकडे, तर तेव्हा पंचपक्वान्नाचं जेवणाचं आमंत्रण, म्हणजे कसं आहे सांगू का, देवाने तिथं काय दाखवून दिलेलं आहे, अन्न जसं खायचं ना तशी बुद्धी होती आपली. म्हणून अन्न कुणाचं खायचं हे आपण ठरवायचं की बाबा आता वार करायच्या पंक्तीला अन्न, त्याला नाही म्हणायचं नाही, प्रसाद म्हणून ग्रहण करायचं, शुद्ध अन्न खाल्लं पाहिजे, हे माझं मन सांगायचं. कृष्ण परमात्माने ते दाखवून दिलेलं आहे. पंचपक्वान्नाचं जरी असलं तर दुष्टाचं अन्न खाऊ नये. दुर्योधनाचं अन्न नाकारलं आणि विदुराच्या घरी गेले आणि काका मला जेवायचे. आता विदुराणी ज्या होत्या तर जेवणाच्या अगोदर केळी सोडून दिली. कशी दिली सगळ्यांना माहिती, तुम्ही ज्ञानी सुज्ञ असेच होते आज माझ्या पुढे. तर विदुराणीने काय केलं, त्यांच्या पत्नीनं विदुरजींच्या, की केळी आपण ग्रहण केल्या आणि साथ कृष्ण परमात्म्याला दिली आणि त्यांनी खाली पिवचक. मग विदुरजी म्हणतात की तुम्ही काय करणार? मग भारावर आल्या असं की बाबा भाव बघतो तो, भक्त काय देतो, पत्रम पुष्पम फलम तोय. भावाचा भुकेला आहे, काही द्या पण त्याच्या सत्यातला आहे ना. एक लोटा जल सवी समुद्र खाल, कुठला आहे जल त्याच्या सत्यातलं, सगळं त्याच्या सत्यातलं त्याला अर्पण करतो. पान फूल सगळं फळ, पण मी दिला हा भाव ठेवतो. फुलारीमध्ये वेळ पांढरं फूल नसेल, विभूती नसेल, शिवाच्या पूजेला चाललो तरी चालेल, मात्र मनातला भाव हा शुद्ध पाहिजे. तो भाव बघतो काय आहे याच्याकडे. फुलारीमध्ये बेल, फूल, विभूत, तांदूळ, अक्षदा, कुंकुम हे पाहतो का? काही फार नाही, फक्त भावाचा भुकेला. आता शबरीचा भाव कसा होता? शुद्ध होता. माता ऋषींनी अगदी तारुण्य अवस्थेमध्ये त्यांना सांगितलं
सांगितलं की बाबा एक दिवस माते तुला रामप्रभू भेटायला येतील. आता तारुण्यात सांगितलेली गोष्ट तिनं अजन्मतीचा पालन केलं, अजन्मतीचा वाट पाहिला की ती बघा वर्धावून आल्या, वाकली ती अक्षरशः. पण दररोजच्या बागेतील फुलं गोळा करणं, रामप्रभूसाठी फुलांची पायघड्या टाकणं किंवा फुलं गोळा करून आणणं, हे फळं गोळा करून आणणं आणि प्रत्येक फळ खाऊन पाहणं, किडकं आहे की आंबट आहे, गोड 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 फळं निवडणं. बरं ती उष्टी होती, देवाला माहिती होतं ना, देव सर्वज्ञ असल्यामुळे त्याला सगळं माहिती होतं. मात्र ती ग्रहण केली, म्हणजे भावाचा भूकेला आहे. भावेवी न देवळ न कर संदेह गुरु आता भाव आणि गुरु ह्याचा ताळमेळ शबरी आहे. शबरी मातेने गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि रामप्रभूंची वाट बघितली आणि रामप्रभू तिच्या जीवनामध्ये आले. तर तसं म्हणजे भाव पाहिजे म्हणजे गुरु येतात. आणि गुरु पहिला कसं आहे, 4 कृपा असतात. एक अंतःकरण कृपा, ईश्वर कृपा, ग्रंथ कृपा आणि गुरु कृपा. त्या 4 कृपा जेव्हा माणसाला होतात ना, तेव्हा माणूस फलीभूत होतो, ते सर्वज्ञ होतो, ज्ञानी होतो. मग त्यासाठी आपलं अंतःकरण शुद्धीचं एक माध्यम म्हणजे हरिपाठ आहे. हरिपाठातलं सतत 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 नामस्मरण, भले त्याचा अर्थ कळून न कळू. हरिपाठ जर नित्यनेमाचा विषय झाला तर हरिपाठाद्वारे सुद्धा मुक्ती आहे. हरिपाठामध्ये 4 मुक्ती सांगितल्या, सायुज्यता, स्वरूपता, सलोकता आणि समीपता. ह्या 4 मुक्ती सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्याचा लाभ होतो. मग नामस्मरणाद्वारे एवढं सहज सुलभ, खंडाळ्याचा घाट कशाला चढायचा, साध्या सरळ सोप्या रस्त्याने जर आपलं अंतिम गंतव्यस्थान येत असेल मोक्ष, तर हरिपाठ पाठ पाहिजे. आणि हरिपाठातले जे प्रमाण आहे तर माऊलींनी सांगितलेलं आहे, योग या विधी असे मोठे एवढे परिश्रम न करण्यापेक्षा सोपा जो आहे तर नामस्मरण करा. आणि नामस्मरणाद्वारे तुमची मुक्ती आहे याच्यावर विश्वास ठेवा. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती कर्मपाय. आता जे वारीमध्ये जे असतात ते साधू संत भेटतात. अक्षरशः जे वारकरी आहेत की बाबा त्यांचं ही जी पायी वारी आहे ती चार्जिंग आहे, लाईफ म्हणजे ही वर्षभराची चार्जिंग, 11 महिन्याची चार्जिंग, 1 महिन्याची वारी आणि 11 महिने काय होतं, पुढच्या वारीची वेळ लागतात. पुढची वारी कधी येते, पुढची वारी काय आहे, वारीमध्ये समाधान आहे म्हणजे सगळं अनुकूल आहे का, नाही, पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, सगळं मात्र समाधान आहे. मग आपण आयुष्यभर जे शोधतो तर ते समाधान. आणि समाधान कसं शोधतो तर हरणी आहे बघा, हरणीच्या नाभीमध्येच मृग आहे, हे काय कस्तुरी आहे त्या मृगाच्या नाभीमध्ये, आणि ते सुगंध इतका दरवळतो, मग ते इतकं धावतो एवढं पळतं त्या सुगंधाच्या पाठी, कुठं असेल दमतं अक्षरशः. आणि जेव्हा झोपतं ना तर झोपताना त्याचं जे डोकं नाभीच्या तिथं येतं आणि मग त्याला नाकाद्वारे कळतं की बाबा एवढं वन केली मी, एवढं फिरलो आणि कुठं आहे सुगंध, तर माझ्या जवळच आहे. तद्वत स्वरूप आपल्या जवळच आहे. कंठभूषण की नाही की बाबा म्हणजे तुझं आहे, तुझं पाशी परी तुझा या भुलनासी, किंवा हृदयस्थ परमात्मा ओळखता आला पाहिजे. माऊली माऊली माऊली, प्रत्येकातली माऊली आपल्याला कधी कळते, वारीमध्ये कळते. ती अखंड ठेवली पाहिजे. माऊली फक्त वारीमध्येच विसरून जायची नाही, गावाकडे गेली तरी ती भेटली व्यक्ती किंवा आपल्या आजूबाजूची त्यांना माऊलीच म्हणण्याची परिपाठ लागला पाहिजे, अशी माऊली जगता आली पाहिजे. माऊलीने सांगितलंय का फक्त वारीमध्येच माऊली म्हणा, एकमेकाच्या पाया पडा असं सांगितलंय का, कुठं जन्म पाळा. आणि मग माऊलींना ते आवडेल की बाबा. आणि बघा ना, माऊलीने जे ज्ञानेश्वरी हरिपाठाच्या शिकण्या आपण घेतो, बसायला घेतो, माऊलीने आपल्यासाठी आपल्या लेखा कधीच कुठेच मांडलेल्या नाही. त्याला म्हणतात संत. म्हणजे संत संगती आपल्याला वारीमध्ये भेटते. म्हणजे माऊली नाही का प्रत्येकामध्ये आपल्याला माऊली दिसते. माऊलीचं दर्शन घ्यावं असा भाव नसतो वारकऱ्याचा की बाबा कुठं आहे माऊली आपल्यासोबतच आहे असा भाव असतो. मग संतांची संगती म्हणून मार्गगती आकळावा श्रीपती येणे पाहिजे. रामकृष्ण असं म्हणजे असं सतत जर नाम स्मरण घेतलं तर अंतिम गंतव्यस्थान जे आपलं स्वरूप आहे तर ती प्राप्ती होणारच आहे. मग योग ज्ञान विधी
याच्यासाठी अठ्ठास करत बसण्यापेक्षा सरळ साधं सोपं नामस्मरण, त्याद्वारे अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर ईश्वर कृपा झाल्यानंतर गुरु कृपा ह्या सगळ्या आपोआप पाठीमागे येतात. म्हणजे अंतःकरण शुद्धी झाल्यानंतरच गुरुकृपा आणि ईश्वर कृपा कशी काय होते. तर देव आणि ईश्वर वास्तव वेगळे नाही. ईश्वर देव म्हणून हे गुरु म्हणून आपल्या जीवनामध्ये येत असतो. आता कसा येतो, त्याला कसं कळतो की हा मोक्ष आहे, की बाबा मार्गस्थ झालेला आहे, मोक्षाच्या मार्गस्थ आहे आणि ती दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाच्या प्राप्तीचा ध्यासाला लागलेला आहे. तर त्यासाठी पोपटाचा दृष्टांत आहे. तर पेरूची बाग आहे बघा, पेरूचीच नाही तर बिगर आमंत्रणाचं आपल्या बागेवरती तुटून करतात. तर जेव्हा मुमुक्षू परिपक्व अवस्थेला म्हणजे अंतिम क्षणामध्ये असतो, उच्चतम क्षणताना गाठलेला असतो, त्यावेळेला देवच गुरु म्हणून आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि काय आपल्याला मुक्त करत असतात. मग म्हणजे गुरु कुणाला करायचं तर संतांना करायचं, नामस्मरणाद्वारे अंतःकरण शुद्धी करायची आणि त्याद्वारे म्हणजे हरिपाठ सर्वांना पाहिजे आणि हरिपाठ सांगणारे कोणीच नाही. समजा की माऊलीने सांगितलेले नित्यनेम आणि दृष्टांताची मात माझ्याकडे बघा असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण कुणाकडे बघावं आणि परमार्थ करावा तर श्रेष्ठ होऊन गेलेले संत मंडळी यांच्याकडे बघून परमार्थ परिपूर्ण करावा. तर एवढं बोलून मी थांबते. ओम पूर्णमधः पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते यदक्षरपदभ्रष्टमात्राहीन चेद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां प्रसिद्ध परमेश्वर प्रसिद्ध परमेश्वर. हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्. शिवार्पणमस्तु. आजची जी सेवा झालेली सेवा आहे माझ्या सद्गुरूच्या चरणी, माऊलींच्या चरणी, विठ्ठल परमात्म्याच्या चरणी आणि पूर्ण इथले लिंगेतले आवती होती माझ्या गोष्टीचे वारकरी पर्यंत माझा आवाज जात असेल तर संपूर्ण वारकऱ्यांच्या चरणी समर्पण करते माझी सेवा. रामकृष्ण. धन्यवाद ताई. चांगल्या पद्धतीनं प्रवचन करण्यात आलं. तरी जय हनुमान व्यक्ती सर्वांच्या तर्फे धन्यवाद मी देतो. आता विश्वात